काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतरू खाली जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी ज्ञानदेव म्हणे करलो करलो आता उद्धरिलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण तरी विठ्ठल कार्तिकीच्या वेळेस अशी घटना घडली. आवाज जरा कोंडल्यासारखा वाटतोय ना. प्रबल आणि बास वाढू, प्रबल बास वाढू. एक प्रसिद्ध कीर्तनकार होता ज्याच्या कीर्तनाला लाखो लोक येत होते. असा कीर्तनकार फार प्रसिद्ध कीर्तनकार. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी वाळवंटात जे कीर्तन असतात त्या कीर्तनामध्ये तो एका कीर्तनकाराकडे चालला होता. आता तुम्ही थोडी कल्पना करा, लाखो लोक एका वेळेस ज्याच्या कीर्तनाला जमतात तो कोणाच्या तरी कीर्तनाला चाललाय आणि त्याचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी त्याला गाठलं. म्हणजे महाराज तुम्ही कुठं चालले? म्हणजे कीर्तनाला. म्हणजे आम्ही असं ऐकलं की तुम्ही चांगलं कीर्तन करता, लाखो लोक येतात, तुम्ही कुणाच्या कीर्तनाला चाललाय? म्हणजे ज्याचं ऐकून तुम्हाला सांगतो त्याच्या कीर्तनाला चाललो. संपलं नाही बरं का. यांना उत्सुकता, ज्याचं आम्ही कीर्तन ऐकतो ते जर एवढं चांगलं करतात, ते ज्याचं ऐकतात ते किती चांगलं करत असते. मग यांच्या बरोबर आले, ते बसले कीर्तनाला. कीर्तनातला कोणताच शब्द कळला नाही त्या लोकांना. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत समजण्यासारखे की मोठ्याचे शब्द कळत नाही. कीर्तन झाल्यानंतर तोच ग्रुप जो होता तो त्या कीर्तनकाराकडे गेला. म्हणजे असलं फालतू कीर्तन ऐकत असतं तुम्ही. ऐकणार वर्ग काय म्हणतो, असले फालतू कीर्तन ऐकत असतं, एक शब्द आम्हाला कळणार नाही. त्या कीर्तनकाराने सांगितलं, बाबा हा तुझा दोष नाही, आम्ही तुझ्यासारख्यासाठी कीर्तनकार आहे, ते आमच्यासारख्यासाठी कीर्तनकार आहे. निवृत्तीनाथ महाराज महाराष्ट्राला कळत नाही हा तुमचा दोष नाही, ज्ञानोबासाठी ती आहे. भाऊ आहेत ते अज्ञानी समजतो, पण भाऊ गुरु मिळावे हे पुण्याचं काम आहे. लक्षात ठेवा, भाऊ आहेत हे नातं आहे, वडीलधारीचं नातं आहे, पण भाऊच गुरु मिळावे एवढं पुण्य करून जन्माला यायला पाहिजे माणसं. असं पृथ्वीवर पहिल्यांदाच घडले. भाऊ पण आहेत आणि गुरु पण आहेत, पण लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो अज्ञानी दृष्टिकोन आहे. लोकांना असं वाटत असते की का म्हणून निवृत्तीनाथांची स्तुती करतात, आम्हाला ज्ञानोबा गोड वाटतं. कळतात असं म्हटलं नाही बरं का, नाही तर तुमचा सुद्धा गैरसमज व्हायचा. आपल्याला ज्ञानोबा कळत नाही एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. ज्ञानोबा कळत नाही, त्याच्यानंतर त्यांचे गुरु कळावे असं समजणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. लक्षात आलं? आपली कॅपॅसिटी काय असते, आपली बौद्धिक क्षमता काय असते, ही स्वतःला ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आला. आणि जोपर्यंत तुमच्यावर इतरांचं नियंत्रण आहे, ते कशाचंही नियंत्रण असू शकतं, असं काही जरूर. नियंत्रण शब्दाचा अर्थ असा नाहीये तुम्हाला एखाद्याने राग आणला, राग आणणारा हा तुमचा बाप असतो. त्याला माहिती असतं की वीक पॉइंट काय ते, हे बोलले की ते भडकणार. हे जरा सभ्यतेने बोलतोय बरं, म्हणजे माहिती की बोला राग आणू शकतो. एका घरामध्ये माणूस नीट ऐकतच नव्हता, कीर्तनाला सारखा त्रास द्यायचा. त्या गल्लीतल्या माणसाला माहिती होते की याला गप करण्यासाठी काय केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने काही बोलायलाच बंद केलं. मी त्या माणसाला विचारलं की तो 3 दिवस सप्ताहाला त्रास देत होता आणि एकदमच बंद झाला. नाही म्हणजे ते आमच्याकडे बटन आहे. म्हणलं सांगते जर नाही म्हणजे सगळं सिक्रेट आहे. अरे म्हणलं एवढं काही लपून बसलं काय नाही. म्हणजे त्या बायकोला जाऊन सांगितलं
की नवऱ्याला आवर बोलू. तुम्हाला मराठीच नाही कळलं. आवरलं याला महत्वाचं नाही, हे बटन तिच्याकडे आहे असे भरपूर माणसे जगात. मालक कोण आहे बोला ना. बाई मालक आहे ना. आणि हे व्यवहारामध्ये रोज होतं बरं का. अगदी संक्षिप्त शब्दात सांगतो, मालकी म्हणायचंय तिला, हा चॅप्टर पण आहे. आणि तिला भांडे घासायला लावायचे. बाहेर सावध राहा. फार गोड बोलणार ना समजायचं नक्की काम आहे. असं कुणी फालतू गोड बोलणार, तसं दोन्ही बाजूने. इकडं मालक म्हणायचे, त्याच्या हातात पिशवी द्यायची. हे सगळे नामधारी माणसं. यांचं नियंत्रण कुठल्या तरी स्त्रीकडे, कुठल्या तरी लोकांकडे, कुठल्या तरी राजकारणी लोकांकडे. त्यांनी सांगितलं की ह्या पक्षाचा उदो करा, झेंडा बदलला. त्यांनी सांगितलं की आज मी पक्ष बदलतोय, त्यांनी पक्ष बदलला. माझा अर्थ लक्षात ठेवा, ह्या माणसाने अध्यात्मामध्ये संतांची बरोबरी आणि बोलणं करू नये असं मला वाटतं. ज्यांचा ताबा प्रापंचिक लोकांच्या हातात असतो त्या लोकांनी अध्यात्मातल्या राजाबद्दल काहीच बोलू नये. आणि हे ज्ञानोबरांची शक्ती. निवांत माथा ठेवी जे चरणी हेच भले. कधी कधी काय होतं, नाही बोललं तर जास्त त्रास होतो. हे ज्ञानोबरांचंच वाक्य. भलते करी अर्ध धरी मोठी कदा. मला माहिती तू माझ्या बोलण्याच्या आटोक्यात निवृत्त राजा येत नाहीस. माझी इच्छा आहे तुझ्याबद्दल बोलावं, बोलण्यात येत नाही हे मला माहिती की माझे शब्द कमी पडतात. पण तू जरी रागवला माझ्यावर, पण मी आज अर्धपोटी उठणार नाही. निर्लज्ज पद्धतीने मी तुझं वर्णन केल्याशिवाय राहणार नाही. भलते करी शाप दे बोल काही म्हण, भलते करी अर्धधनी नुठी. ज्या ज्ञानोबरांची वाणी श्रीगुरु बद्दलच बोलते. मराठी नीट आहे का? देवाबद्दल नाही बोललो. ज्ञानोबरांचा देवच निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचंच वर्णन नाही शिवाय निवृत्तीचं. माझे एकदा साहित्यकाराबरोबर भांडणं झाली. बरेचसे भांडणं होतात स्वभाव असल्यामुळे. ते म्हटले की विश्वात्मक देव ही ज्ञानोबरांची नवीन संकल्पना आहे. ही नवीन सांगण्याकरता अशा फालतू कल्पना करतात बरं. काहीतरी मी नवीन शोध लावलाय ज्ञानेश्वरीला. नवीन विश्वात्मक देव. अरे म्हणलं बाबा, वाचायचं तर पूर्ण वाचन. विश्वात्मके देवे, पण विश्वात्मक कुणाला म्हणलं? विश्वात्मक हा माझा स्वामी, तरी पटत नाही. ज्ञानोबा पण तुमच्यासाठी खूप पुढे गेलेले आहेत. शेवटी एक वाक्य, एक म्हणे. म्हणे कोण म्हणे? राव शब्द वापर. इथं सावध राव वारकरी बरं. एक म्हणे श्री विश्वेश राव म्हणले की मनुष्याला आणि मनुष्य आहे, पण तो विश्वात्मक आहे. म्हणून तो विश्वात्मक देव आहे. जेवढं समजेल तेवढं पदरात पडत सगळेच कीर्तनकार दिसतात. मग ही जी विश्वात्मक संकल्पना आहे ही पहिल्यांदा ज्ञानोबरांनी मांडली. आणि नंतर तुकोबारांनी त्याचा अनुभव घेतला. आणि तुका आकाशा पहिली कल्पना ही ज्ञानोबरांची. विश्वात्मक हा माझा एक म्हणे निवृत्तीनाथ नाही. विश्वेश्वर दोन्ही शब्द एक आहेत. विश्व ईश आणि विश्वात्मक देव. ईश आणि देव एकच अर्थी शब्द आहे. मागणी मागितली गुरुकडे. गुरुला विश्वात्मक समजलं आणि गुरूंच्या प्रसादाने ज्ञानेश्वरी संपवली. त्याला ज्ञानोबराय म्हणतात महाराज. आणि तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना, रोज देव बदलतो, याला ज्ञानोबराय वेश्या म्हणतात. पटत न पटत जे परमार्थ करत नाही त्यांचा तर विषय सोडून देते, मोजदेतच नाही. पण जे पारमार्थिक आहे ऐसा अखंड खंडने भजन करी उगाणार आहे क्षणभरी.
काही काही महात्मे असे की एकही तीर्थक्षेत्र सोडत नाही, एकही देव सोडत नाही, एकही महात्मा सोडत नाही. किती लोकांच्या हातून माळा घालतील? नाही घाललं. माळा शब्दाचा अर्थ कळला ना? नवरा आहे म्हणून माळ घालणं, त्याला माळ घालणं म्हणतात. ती तुळशीची असेल, फुलाची असेल. पण फुलाची माळ घालणं म्हणजे वरण आहे. मी तुला नवरा म्हणून वरते. म्हणून तुम्ही कधी पण कल्पना करा, लग्नामध्ये पहिली माळ मुलगी घालत असते. मी तुम्हाला पती म्हणून वरते. समर्पण स्त्रीचं पाहिजे. आणि मग तू मला वरल्यामुळे मी तुला माळ. असं किती पारमार्थिक लोकांनी किती लोकांच्या माळी घातलेल्या आहेत. बरं ठीक आहे, 10-5 लोकांच्या माळी घातल्या. रुद्राक्ष पण आहे, रुद्राक्षाची माळ पण आहे, पण दोन्ही झाले स्फटिकाची पण आहेत. एकाच्या गळ्यात तर मी कवड्याची माळ बघितली. नाही अनुभव घेऊन पाहतो, भरपूर लोक भेटतो तुम्हाला. पण नेमकं याचा अर्थ असा आहे, याचा कोणावरच विश्वास नाही. होईल तिथं काम करा. समजत नाही या लोकांना. ज्यांनी आपल्या गुरुला देव मानलेले. माझा अजून खूप लांब जायचं बरं का, फक्त भूमिका म्हणून सांगतोय तुम्हाला. ज्यांनी आपल्या गुरुला देव म्हणून मानलेले इथून परमार्थ. पहिले एक माना, न कळताना माना, न कळताना पूर्ण मानणं, याला श्रद्धा म्हणतात. कळत नाही पण श्रद्धा आहे, ते भक्ती. पुढचा टप्पा, कळाल्यानंतर जर तुम्ही मानायला सुरुवात केली ना, तुम्ही भाग्यवान आहात. या अभंगातला जो शब्द आहे ना, श्री गुरु सारेखा, तो त्याची ही भूमिका आहे. म्हणजे जागा करून सांगतो तुम्हाला. एरवी इतकं सोपं सांगत नाही मी, पण तुझ्या डोक्यातून जायला. दुसरा टप्पा आहे श्री गुरुचा अधिकार समजणं. आलेला नाही अधिकार, एकदम सावधानतेपूर्वक ऐका. आलेला नाही अधिकार, अधिकार समजलाय. व्यवहारामध्ये जसे अधिकार असतात, त्याला डीवायएसपी म्हणतात, त्याला एसपी म्हणतात, त्याला डीआयजी म्हणतात. हे अधिक व्यक्तीच आहे. अधिकार परत्वे नाव आहे, अधिकार परत्वे डिग्री. इन्स्पेक्टर आहे, त्याला डीआयजीचं ऐकावं लागतं, एसपीला डीआयजीचं ऐकावं लागतं, कमिशनरचं ऐकावं लागतं. बरं आता कमिशनर मोठा आहे, त्याला मंत्र्याचं ऐकावं लागतं. नाही कळालं? त्यांनी युपीसी केलेली, भारतातून नंबर काढलेला आहे. एसपी झाला, अनुभवाने डीआयजी झाला, आयजी झाला. आणि ज्याला काही शिक्षणातला माहिती नाही, तो याचा बाप झाला. आणि तो सांगतो याची इथं बंदी कर, त्याला 8 टाक, ह्याला FRI असा टाक. यालाच भारत म्हणतात. महाराज मजेशीर आहे आपण. कुठलंच क्वालिफिकेशन नाही त्याला. सगळं करून मंत्री झाला, त्या मंत्र्याचं त्याला ऐकावं लागतं. आता जो कार्यकर्ता असतो ना, कार्यकर्त्याला माहिती याला दाबायचं कुठे, बटन कुठे. मग अगोदर तो सौजन्याने सांगतो डीवायएसपीला, एसपीला, महाराज आम्ही याचे कार्यकर्ते ऐकतो. नाही ऐकत, लगेच वरून फोन येतो, ते आमचे कार्यकर्ते. मग तो एसपी सांगतो की ते रॉंग आहे. रॉंग असो राईट असो, कार्यकर्ते आमच्या पक्षाचे काम झालंच नाही. कळलं? अहो यालाच आमच्या भाषेत काय म्हणतात माहिती का? खटनटे यावी शुद्ध होऊन या. हेच आहे, वशीलच आहे हा. तुम्हाला इकडे जरा वाईट वाटत असेल, असं कसं कार्यकर्त्याचं काम करतात. परमार्थामध्ये काय, श्रीगुरूंनी हात ठेवला, अधिकारच पाहिला जात नाही. जर श्रीगुरूंनी सांगितलं देवा याचा उद्धार करायचा आहे, देव कर्मच पाहत नाही. नीट आहे का? कर्मच पाहत नाही. आणि जे कर्मच लोक आहेत तेच कर्म पाहतात. ते म्हणतात आमच्या पुढं कसा काय गेला वशिला. वशिलाचं नाव श्रीगुरु आहे. त्याला वशिला कुठपर्यंत आहे? डीआयजी पर्यंत आहे का? एसपी पर्यंत आहे का? आयजी पर्यंत आहे का वशिला? वशिलाचं एक लिमिट आहे ना. तसं तुमचे श्रीगुरु किती अधिकाराचे आहेत आणि त्यांचा किती अधिकार समजतो याच्यावर तुमची योग्यता आहे. याच्यावर अधिकार समजतो.
मंत्र्याचे शिष्य आहात, मधले लोक गेले. तुम्ही ज्यांना गुरु मानता त्याचा अधिकार कळायला पाहिजे. त्याच्याकरता मी पहिल्यांदा दृष्टांत सांगितलं की तुम्ही आणखीचे फॅन आहात, कीर्तनकार आहात, कीर्तनकार ऐकणारे आहात, मग लिमिट आहे तुमचं समजण्याचं. त्या ज्याचं कीर्तन ऐकतात त्याच्या गुरुचं कीर्तन तुम्हाला कळत नाही. तुमचा अधिकार संपला. तुमचं कीर्तनकार, तुमची बुद्धी, तुमची लेवल संपली तुमची. आता पुढचा टप्पा आहे का, हा ज्याचं कीर्तन ऐकायला गेला पंढरपुरामध्ये, तो महाराज सुद्धा कुठेतरी शिकलेला आहे ना, लक्षात येत. तो जरी कीर्तनकारांचा कीर्तनकार असला तरी त्याला शिकवणारा सुद्धा गुरु आहे. तो कुठे शिकलेला आहे याला माहितीच नाही. याला एकच बुवा माहिती, त्याला दुसरा बुवा माहिती की हा चांगला कीर्तन करतो. आता त्याला माहिती की अख्ख्या भारतामध्ये शिकलेला कोण, मग तो त्याच्याकडे शिकायला जातो. आणि आता तो जो सगळ्यात जास्त शिकलेला आहे तो जरी ज्ञान गोळा करत असला तरी त्याचा कोणी बॉस नसतो. त्याचं नाव आहे निवृत्तीनाथ महाराज. तुम्हाला त्या ओव्या माहीत नसल्यामुळे टाळ्या वाजवत होती. मला तुमची कौतुक वाटतं असं कधी समजू नका बरं का. फक्त टाळ्या वाजवून तुम्हाला विषय कळाला नव्हता एवढंच कळालं. नाही तर हे सगळं ज्ञानोबरायांनी अनुभवामृतामध्ये लिहून ठेवलं. शिव ही मुहूर्त पुसे जया जोशी आहे, त्याचं नाव निवृत्तीनाथ महाराज. बघा आतापर्यंत वारकरी संप्रदायात तुम्ही हे ऐकलेले आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, सगळ्या सिद्धांताचा गुरु आहे. ज्ञानोबा आपल्या गुरुबद्दल काय म्हणतात, त्या आदिनाथाला, त्या शंकराला जेव्हा समाधीत जायचं असेल तेव्हा कोणत्या मुहूर्तावर समाधीला केलं तर समाधी सक्सेस होईल. हा फार महत्वाचा शब्द आहे. आता अनेक वेळा शंकराला समाधीतून विनाकारण उठावं लागलेले, देवी देवतांनी उठावं लागले, तिसरा डोळा, कारण की मुहूर्त बरोबर नव्हता समाधीचा, कळत. म्हणून आता ज्ञानोबा म्हणतात कोणतंही समाधीमध्ये विघ्न न येता समाधी निर्विघ्नपणे जर मला पार करायचे असेल तर शिव साक्षात शंकर माझ्या गुरुला मुहूर्त विचारतात. शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आहे, त्याचं नाव निवृत्तीनाथ महाराज. आणि त्या पंथातले आपण आहोत, हा आपला अभिमान आहे. दुसरा टप्पा, बरेचसे साहित्यिक आहेत, कीर्तनकार आहेत. मी माऊली सांगतो बरं तुम्हाला, गुरु म्हणजे काय, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय. ही खूप शब्द कौशल्यातली मंडळी असते. मग ते सांगतात की वारकरी संप्रदायामध्ये एक विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. अगोदर निवृत्ती, संसाराची निवृत्ती, नंतर ज्ञान, नंतर सोपान, सोपान म्हणजे पायऱ्या, आणि नंतर मुक्त स्थिती. ते ज्ञानोबाने या बेअक्कलीचे लोक माहिती होते बरं, काहीतरी कुटाणा करतील, त्यांच्यासाठी ज्ञानोबांनी स्वतंत्र ओवी लिहिली. संसाराची निवृत्ती या अर्थामध्ये निवृत्ती शब्द नाही. ज्ञानोबा म्हणतात वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीची ने बोधे, निवृत्तीचा बोध व्हावा याच्याकरता निवृत्ती नाव नाही. प्रवृत्तीच्या विरोधात निवृत्ती नाही. शब्द आहेत ना काय ज्ञानोबांचे, वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीची निवृत्त तैसा आणि जे वादे तैसा निवे, निवृत्ती जया नाव, ही ज्ञानोबांची भाषा. निवृत्ती जया बरं, निवृत्तीसी राणी व निवृत्तीसी निवृत्तीच्या विरोधात नाव ठेवलंय. ज्ञानोबा म्हणतात असं नाहीये. निवृत्तीचा बोध व्हावा म्हणून नाव ठेवलंय असं नाही. निवृत्ती स्वतंत्र राणी आहे. राणी शब्द कळायला खूप जड जातो बरं का. वर्तमान काळातले सगळे श्रीमंत लोक पाहतो ते श्रीमंत आहेत पण राणीव नाही त्यांच्याकडे. सत्ताधाऱ्याकडे राणीव आहे, म्हणजे सत्ता आहे, राणीव नाही.
राणीव शब्दाचा अर्थ आहे तारुण्य पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे, सगळ्या वस्तू उपलब्ध पाहिजेत, त्याचा भोग म्हणजे राणी. आता काय झालेलं आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे सत्ता नाही, ज्यांच्याकडे दोन्ही आहे त्यांच्याकडे देखणे पण नाही. नाही कळलं अजून? शरीर चांगलं असणं हे पुण्य आहे महाराज. एखाद्या जीवाने तुमच्यासाठी समर्पण करावं हे पुण्याचं काम आहे. ते सामान्य लोक आहेत, जे लोक म्हणतात भाळली फिळली, ते मूर्ख असतात ते भाळायला. एखाद्या जीवानं, पुरुष असो स्त्री असो, तुमच्यावर प्रेम करणं हे भाग्याचं लक्षण आहे. अहो या कलियुगामध्ये कोण प्रेम करते महाराज? पैशावर प्रेम करतात म्हणून तुम्हाला मान आहे मालक. घरात आणताय म्हणून तुम्ही, ज्या दिवशी तुमच्याऐवजी तुमचा पोरगा आणायला लागला, म्हातारा साईडला जात. अगोदर त्याला आंघोळ करू द्या, नंतर तुम्ही करा. तुम्हाला कुठे जायचंय का? आणि यांनी सांगायचं निवृत्तीनाथ महाराज कोण? ज्याला आंघोळीला नीट पाणी मिळत नाही, भाकरी वेळेवर मिळत नाही, बुद्धी नीट चालत नाही, यांनी सांगायचं का मी परमार्थिक माणसं कोण आहे? म्हणून कधी कधी कीर्तनकार लोक फार वैतागतात, महाराज जरा यांच्याविषयी काय बाबा काय बोल, मूर्खांविषयी कोण बोलतो? जे आपल्या कर्मानं गुलाम आहे. हरिपाठामध्ये 2 अभंग आहे, पर्वताप्रमाणे सगळ्यांच पाठ. आणि त्याच्यामध्ये काही हे आहेत, सायास करीसी. तुम्हाला कधी असं वाटलं का की महाराज लोकांसाठी ओळी म्हणून अभंग म्हणून असं वाटलं तुम्हाला? जे प्रापंचिक लोक आहेत ना त्यांच्याकरता एकच वाक्य आहे, पर्वताप्रमाणे. संपली ना ते. देशाला भ्रष्टाचार करून, लोकांना गणवून, नातेवाईकांना मातीत घालून, भेसळ करून पैसे कमवणाऱ्या लोकांना एकच वाक्य आहे, पर्वताप्रमाणे. संपलं ना. पुन्हा सायास करशी कशा करता म्हटलेले ते महाराज लोकांसाठी. आणि प्रपंच शब्दाचा गोड अर्थ मी आता लिहिले ते हरिपाठ. हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा कठीण आहे ते म्हणून लिहिले मी. प्रपंच शब्दाचा अर्थ विस्तार, पचू विस्तार आणि धातू आहे. पंचानन म्हणतो ना आपण. पंचानन म्हणजे सिंहाला 5 तोंड असतात असं ते. ज्याचं तोंड मोठं आहे त्याला पंचानन म्हणतात. आनंद म्हणजे तोंड, पंच म्हणजे विस्तारपूर्वक. सिंहाचं तोंड विस्तारपूर्वक आहे आणि प्र लावल्यानंतर विशेष विस्तार आहे. प्रपंच. जन्माला आल्यापासून परमार्थिक मनुष्य असू द्या, साधू असू द्या, कुणी असू द्या, तो जर विस्तार करत असेल ना भौतिकचा, तर तो प्रापंचिक. आणि अशा साधूला सायास करून ज्यांनी प्रपंच केलेला आहे, मठाच्या नावाचा असो, परमार्थाच्या नावाचा असो, दिंडीचा असो, कशाचाही असो, विस्तार केला असेल, ज्ञानोबराज त्याला प्रश्न विचारतात, सायास करीसी प्रपंच दिन निशी. हे शब्द आले किंवा सगळे कीर्तनकार दिसतात. कीर्तन ऐकणारे 11 नंतर झोपलेले असतात, कीर्तनकार निशी पळत असतो. सकाळी काल्याचे कीर्तन करायचे. दिन विश्रांती नाही कोटी, तोच बघतो. मुळात हा विषय कीर्तनकारासाठी असल्यामुळे बोलतो बरं, बाकी त्याची दखलच घेत नाही. आणि म्हणून काय शब्द आहे, सायास करीसी प्रपंच दिननिसी, तो मान हरिसी न भजसी. दोन्ही शब्द आहेत, कोण्या गुणी आणि कोण्या अवगुणी. कुठली कमतरता वाटली तुला की प्रपंचाचा, जड पदार्थाचा विस्तार करावा असा वाटला, आणि भगवंताचं काहीच नाही, भगवंताबद्दल प्रेमच नाही, ज्यांनी तुला जन्माला घातलं, हा एक प्रसंग. आणि दुसरा प्रसंग असा आहे, स्वतःला अगोदर ओळखा. खूप कठीण आहे बरं का परमार्थ. मी तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक सांगतो. जेव्हा लोक येतात ना, आम्ही कीर्तन ऐकतो, युट्यूब ऐकतो, सगळं समाधान वाटतं, पण कळलं नाही याच्यावर माझा पक्का विश्वास असतो. कानाला गोड लागणं ही भाषा वेगळी आणि समजणं ही भाषा वेगळी. कानाला तिखट लागू द्या, पण समजलं तर कल्याण होतं. तिखट लागू द्या कानाला,
पण गोड लागतंय म्हणून तुम्ही भाळताय, ही चूक आहे, हे पतन आहे. ज्ञानोबा सांगतात आमची जी श्रीगुरु आहेत ना ती राणीव आहे. जिथं आध्यात्मिक सत्ता आहे आणि वय तारुण्याचे, निवृत्तीसी राणीव. निवृत्तीनाथांचं वैभव बघा ना काय, तारुण्य आहे, आध्यात्मिक सत्ता आहे आणि महाबोधाचं जेवण आहे. हे ज्ञानोबा सांगतात. आणि ते जेवण एकटे करत नाहीये. एक ज्ञानोबांची खूप सुंदर ओवी आहे, कैवल्य कनकाची दाना जोन कळशी थोरा सांगणार. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करत असताना सांगतात, मोक्षाचं दान करत असताना जो न कळशी थोरा सांग. लहान मोठ्याचं पाहत नाही, पण मुळात लोक तिथं जात नाही. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं, वशिला कैवल्य कणक, काय शब्द आहे बघा, कैवल्य, कैवल्य रूपी सोन्याचं दान करत असताना निवृत्तीनाथाचं वैभव आहे. कैवल्य कणकाची दाना जो न कळस, याच्यापेक्षा ओवी अतिशय सुंदर. जेवढ्या स्त्रिया बसलेल्या आहेत ह्या, यांच्या अंतःकरणात जरी लोभ असला, जरी यांना बरेचसे लोक लोभी म्हणत असले, तर यांना जर विचारलं संसार एका बाजूला आहे आणि नवरा एका बाजूला आहे, काय निवडाल? बोला ना, काय निवडतील? नवराच निवडणार ना. संसार पुन्हा पुन्हा येणार आहे, पण नवरा पुन्हा येणार आहे. ज्ञानोबा काय म्हणतात बघा निवृत्तीनाथांच्या विषयी, ब्रह्मविद्या ही स्त्री आहे आणि तिचं मंगळसूत्र निवृत्तीनाथ महाराज आहे. काय ज्ञानोबा एक एक शब्द मला तर वेळ कमी पडतोय, फक्त जेवढं तुमच्या पदरात पडेल, जेवढं मी बोलेल तेवढे घ्या. जो आज्ञेचा आहे व तंत, ज्ञानोबाचे शब्द काय, आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या, आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र. उपाय वनवसंत, जो आज्ञेचा आहे. निवृत्तीनाथ महाराज माझे ब्रह्मविद्येचे मंगळसूत्र आहे, सौभाग्य. काय याच्यापेक्षा बोलायचं महाराज निवृत्तीनाथांच्या विषयी? ब्रह्मविद्येचं सौभाग्य श्रीगुरु असतात. दुसरा टप्पा सांगतो आणि तो फार महत्वाचा आहे. आता जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत परमार्थामध्ये. पुन्हा सांगतो, हा पुन्हा पुन्हा जाणीव करून देतो, फक्त परमार्थिक लोकांसाठीच बोलतोय आज. दोन प्रकारचे लोक आहेत. एक तर विद्वान आहेत, शब्दाचा अध्ययन करणारी लोक आहेत, आणि दुसरी आहेत की योग विद्या करणारे, साधना करणारे, समाधीपर्यंत जाणारी लोक आहेत. हे दोन लोक आहेत. ज्ञानोबाचे शब्द पहा कसे, शब्द जात आलो ढिले. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी गोवी आहे. हे शब्द फार खतरनाक आहेत. हे न्यायशास्त्रातले शब्द आहेत. मला बरेचसे कीर्तनकार म्हणतात की तुमच्या बोलण्यात न्याय येत नाही. म्हटलं तू माझ्यावर अन्याय करतोस. तो कुठं येऊन गेला हेच तुला कळत नाही, तर काय बोलू तुला. शब्द जात हा शब्द न्यायशास्त्रातला, आणि शब्द जात म्हणण्याचा अर्थ काय माहिती का? आता आपण एवढं सगळे बसलेले आहे, एखादं सिस्टम चालती, भारताची सिस्टम चालती, त्याच्यामध्ये अर्थशास्त्री वेगळे, कायदा निपुण असणारे वेगळे, सत्ता कशी प्राप्त करायची थिंक टँक वेगळे, सत्ता भोगणारे वेगळे, कार्यकर्ते, आणि ती एक सगळी सिस्टम म्हणून देश चाललेला आहे. तसं एक कुटुंब आहे. आणि हे तसं अध्यात्मामध्ये सगळ्या प्रकारचे विषय आहेत, पण शब्दातून ते प्रगट होतात. अर्थशास्त्र शिकायचं असलं तरी शब्द लागतात, योग शिकायचा असला तरी शब्द लागतात, वेदांत असला तरी शब्द लागतो, व्याकरण असलं तरी शब्द लागतो. म्हणून सगळ्या विषयांना एकत्रित करण्याकरता माऊली एकच शब्द सांगतात, शब्द जात. हा न्यायशास्त्राचा शब्द. ज्ञानोबा म्हणतायत गुरु न करता सुद्धा शब्द चुकतोय. आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी, गुरु करणं म्हणजे काय लग्न करणं आहे का? लक्षात आलं? सगळ्यात मोठी पातळी, पण त्याचा आपण विस्तार पुढे आहोत. शब्द जात सगळ्या विषयामध्ये विद्वान आहे, आणि तो इतका विद्वान आहे की संपूर्ण महाराष्ट्र भारत त्यांना देव म्हणून मानतो. इतका विद्वान आहे.
शब्द जात आलोढी, हा एक टप्पा आहे शब्दांचा. दुसरा टप्पा आहे समाधीपर्यंत गेलेला, चांगदेवापर्यंत आठवून घ्या. आणि मला वारकरी संप्रदायाचे काही काही गणितच कळत नाही. आता चांगदेव हे योगी आहे, याच्यावर काही संशय तुम्हाला? समाधी आणि चांगदेव शरण आले ज्ञानोबरायला, कोरं पत्र पाठवलं, त्याच्यावर ओव्या लिहिलं ज्ञानोबरायने. मग चांगदेवाचे गुरु कोण व्हायला पाहिजे? बोला ना. भिंत चालवली ज्ञानोबरायने, 65 लिहिली ज्ञानोबरायने. गुरु कोणाला केलं? बोला ना. चांगदेवाचे गुरु कोण आहे? मुक्ताबाई. आणि बाया जर कीर्तन करायला लागल्या तर कीर्तनकारी विरोध करतात. कोणाची चूक आहे ती? बोला ना. कधी हा गणित केले का तुम्ही? म्हणजे 65 लिहिली योग्यासाठी, चांगदेवासाठी, पण चांगदेवाने गुरु करताना मुक्ताबाईला केलं. आणि दुसरं सांगतो महाराज, उद्धवासाठी गुरु श्री राधिका. काय महाराज, भारत श्रेष्ठ आहे. उद्धवाचे गुरु कोण आहे? राधिका. काय स्त्री पुरुष यांनीच म्हणायचं, याती भलती नारी, यांनीच विरोध करायचा. तुम्ही आपल्याला संप्रदायच कळत नाही महाराज. म्हणून मी हा अभंग सांगतो तुम्हाला की काय नेमकं म्हणायचं. कारण की हे ठरलेलं आहे, तुम्ही कोणाचे शिष्य होणार. तुमची योग्यता तुमची ठरलेली, तुम्हाला कोणता गुरु पाहिजे. संस्कृत मध्ये म्हण आहे, यादृशो यक्षः तादृशो बली. जसा देव असेल ना तसा बळी द्यावा लागतो. वड्यातला असेल तर कोंबड्यावर भागतंय, खंडोबा असेल तर त्याला थोडस मोठं लागतं, अजून त्याच्यापेक्षा मोठं असेल तर त्याला जास्त लागतं, तिरुपती असेल तर जरा त्याला सोनं लागतं. यादृशो यक्षः. तसं तुम्ही किती विद्वान आहेत त्यानुसार तुमच्या गुरुची योग्यता आहे. तुम्ही निवडताय गुरुला, गुरुला निवडताय तुम्ही. आणि गुरु कळाले पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात काही नाही जगामध्ये समाधीपर्यंत गेलेला असू द्या, ओवी पूर्ण पक्के लक्षात ठेवा. शब्द जात आलोढिले का योगाधिक अभ्यासिले. आलोढिले आणि अभ्यासिले दोघात फरक आहे. शब्द संपन्न म्हणून आपण शब्द लिहितो, वेदशास्त्र संपन्न, त्याला आलोढिले म्हणतात. आणि योगाचा अभ्यास करावा लागतो. का योगाधिक, योग आहे आधी ज्याच्या, अशा सगळ्या उपासना अभ्यासिले. ज्ञानोबराय म्हणतात काही उपयोग होत नाही. ज्ञानोबरायवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्याकरता बोलतोय, समाधी राहू द्या. तुम्ही आताची योग गुरु बघा ना, तुम्ही ती योगी आहेत आणि योगाचा व्यापार करतायत. नाही का? योग सेंटर काय ना, अमेरिका जा, लंडनला जा, काय नाव आहे त्यांचे? योगा. आता योगा हा काही व्यवसायाचा विषय का समाधीचा विषय? बर, याला योगातून समाधी लागत नाही म्हणून योगाचा बिझनेस करतो, म्हणजे प्रपंच करतो. आता सांगितलं तुम्हाला काय, असं योगाचे सेंटर काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. ते सगळं निघणं, त्याचे सिस्टमॅटिक व्यवस्थित पैसा येणं अवघड गोष्टी. योग सोडून सगळं करणं म्हणजे योग गुरु होणं. मराठी अजून पकडता येते ना. जगात दोनच आहे, जगात दोनच आहे. एक तर विद्वान आहे, नाही तर समाधीवाली योगी आहे. का योगाधिक अभ्यासिले तरी तेची म्हणो. पुढचा शब्द लक्षात ठेवा, आपुले. विद्वत्ता आपली, योग आपला तेव्हाच म्हणावा जेव्हा गुरु अनुकूल असते. सानुकूल गुरु. आपुले शब्द आहे, अजून नाही कळालं तुम्हाला? चांगला कीर्तनकार आहे, टॉपचा कीर्तनकार. आपुले शब्दासाठी सांगतो, उत्तम कीर्तनकार. मला तर असल्या ऑफर येतात नाही. ते पुण्या भागातले गुंठा मंत्री, तर त्यांना कीर्तन पाहिजे असतं. मागणीची पद्धत त्यांना माहिती नाही. त्याला मी तरी काय करू? त्याला जसा भाग असेल तर. मराठवाड्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा मी
बाबांच्या गादीवर बसलो तेव्हा तो वेगळाच शब्द यायचा. बाबा 7 दिवस कीर्तन ठरलेले, सप्ताह ठरलेला आहे, तुमचा कोणता दिवस घालायचा? भावना समजून द्या, बाकी काय करायचं आपलं, माझा कोणता दिवस घालायचा. मग मीच विचार करतो तुला कोणता घालावं वाटतो, नाही कालच ठीक आहे म्हटलं घाल. आता देवी पुण्यातले लोक येतात, महाराज आम्हाला तुमचे कीर्तन ठेवायचे. म्हणलं ठीक आहे. म्हणला कीर्तन नाही करत वयमानाने वगैरे, कीर्तन नाही होत, पैसा बोला. नवी श्रीमंत लोक काय म्हणतात, पैसा बोला. पण त्यांचा दोष नाही ना, असे बरेचसे पैसा बोला म्हणजे की तारीख देतात, त्यांचा काय दोष आहे, त्यांना सवय लागली. ते पण त्याच लाईनीमध्ये आम्हाला समजतात. तसं निवृत्तीनाथ महाराजांना समजू नका ना, त्याच्यासाठी चाललंय सगळा वाप. पैसे बोला म्हणजे नाही वापलं ते, नाही महाराज आम्ही हेलिकॉप्टर पाठवतो, नाहीच यायचं. नाही कळलं तुम्ही, मग तुम्ही एवढा शिकून काय फायदा? आम्ही काही गुन्हा केला, अपराध केला? एवढं शिकून नीट ऐका, हा ज्ञानेश्वराचा पक्का शब्द आहे. आपुले तुम्ही शिकलात ना, तुम्हाला समजदार करण्याकरता विद्वत्ता तेव्हाच कामाला येते जेव्हा गुरु अनुकूल असतात. नाहीतर तुमची विद्या, तुमचा योग प्रपंच वाढवण्यासाठी असतो, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी असतो. लोकांनी चांगले कीर्तन करतात, 1 लाख मागले, 1-2 लाख, त्याच्या सांगण्यावर महाराज तिथे जाऊन कीर्तन करतो. ते कीर्तन त्याच्यासाठी नाहीये, पब्लिकसाठी, त्या माणसासाठी. ज्ञानोबांचा शब्द आहे, योग असो किंवा विद्वत्ता असो ते म्हणो या आपुले. ती विद्वत्ता तुम्हाला कारणीभूत व्हायची असेल तर निवृत्तीनाथांनी आशीर्वाद दिला. सानुकूल शब्द आहे, गुरु केलेला नाही, सानुकूल गुरु. आणि पुढचा टप्पा आहे का, ज्याला जे मला मुख्य सांगायचं, ही सगळी भूमिका आहे. सानुकूल गुरु ज्या दिवशी तुम्हाला दिसले त्या दिवशी तुम्हाला गुरु कळाला, आणि ज्या दिवशी गुरु कळाला त्याची प्रतीती आणि त्याचं विश्लेषण हे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी. गुरुचं मोठेपण सांगणं हा बौद्धिक विषय. 2-4 ओव्या पाठ करा, म्हणून जाणी देणी न भजणारा माणूस सुद्धा ही ओवी घेतो. म्हणून जाणी देणी गुरु, यांनी कधी सेवा केली याला विचारा बरं झालं. लोक आहेत, ग्रामीण भाग आहेत, लोकांना बरं वाटतं, हा भाग वेगळा आहे. पण गुरु ज्यावेळेस सांगतो होतात तेव्हा गुरु आपला अधिकार दाखवतात, आपला, आणि तो अधिकार समजणं आणि अधिकार अनुभवाला येणं याच्यात फरक आहे. सगळे कीर्तनकार मंडळी सगळ्यांचा हरिपाठ पाठवतो. कधी बारीक निरीक्षण केले का की हरिपाठात 2 शब्द वेगळे वेगळे, गुरुविन ज्ञान आणि गुरुविन अनुभव कैसा काय, 2 आहे का? खरं ज्ञान, मूळ ज्ञान गुरुशिवाय मिळत नाही. गुरुविन ज्ञान पहिला टप्पा, आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. विठाला अनुभव कळाला तर पहिल्या चरणात श्री गुरु सारी खा सारिका ही ज्ञानोबांची अनुभूती
ज्याने, शब्द आहे का, समुद्र ज्याने पाहिला तो उपमाच देऊ शकत नाही कोणत्याच तलावाला. तो म्हणणार हे समुद्राचा विषयच नाही, समुद्र समुद्रच. कोण म्हणतं असं? पण ज्याने समुद्रच पाहिला नाही तो 10 उपमा देतो. ज्याने हिमालय पाहिला नाही त्याला गावातली टेकडी बरी वाटते. नाही कळालं? गावातली प्रत्येक तालुक्यात संत येतो. काय सांगायचं तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्यात संत येतो. हे त्यांच्या गावातल्या टेकड्या आहेत. ते कुठपर्यंत आहेत? हिमालय, एव्हरेस्ट. सागर माता पाहत नाही तोपर्यंत. सागर माता ज्यांनी पाहिलं नाही तो टेकडीचीच पूजा करणार. मी तुम्हाला बोलतो, लायकीच ती ना, काय करणार तुम्ही? समजच तेवढी. त्याच्या साईज प्रमाणे त्याला गुरु मिळालेला आहे. अनुभव नाही. अनुभव आला आणि एकदा समुद्र पाहिला ना तो उपमा देत नाही. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. श्री गुरु सारिखा. पुढचा विषय नंतर. हे अनुभवाला आलं पाहिजे. श्री गुरु विश्वात्मक आहे, विश्वेश्वराव आहे. ही अनुभूती, ही प्रतीती. आणि तुमचे आमचे गुरु कसे असतात महाराज, काय वर्णन करतात विषय सांगू नये, पण ते पण कळलं पाहिजे. त्याच्यावर ज्ञानोबराय बोलले म्हणून सांगतो तुम्हाला. हे जे मरकुरी लावण्यात तुम्ही पाहताय, तुम्ही आता पाहू शकत नाही त्या मरकुरीकडे. त्याच्यामध्ये कांडी असते. मरकुरीमध्ये काय असते? कांडी असते. ती कांडी बाहेर काढा आणि पेटवा. एवढा प्रकाश देत नाही. अनुभवले कधी? हा जो प्रकाश आहे, याची जी कांडी आहे 250 वॅट 500 वॅट जी काही असेल ते तुम्ही बाहेर लावा बरं, त्या मरकुरीच्या बाहेर काढून पेटवा. नाही, डोळ्याने दिसते ती. मग इथे का पाहत नाही? त्याच्या पाठीमागे एक कागद आहे, चमक आहे. आणि ती पाठीमागची चमक आहे, तिथं मग ती कांडी प्रकाशली जाते. की या कांडीचा प्रकाश मागे पडतो सिल्वरवर, आणि तो सिल्वर मागच्या पुढच्या कांडीला प्रकाशित करतो. नाही कळलं? हे आताच्या गुरुबद्दल ज्ञानोबराय सांगतात. गुरु असा जर बघितलं ना फालतू असतो. आणि मग जर विचारलं मंत्रीचे गुरु येते काय संबंध? मंत्र्यांना परमार्थातलं काय कळते? त्याला त्याच्या घरातलं कळत नाही. मागची बाब तुम्ही अभ्यास करून काय मानता? मोठ्याचे गुरु आहेत, मुख्यमंत्र्याचे गुरु आहेत, प्राईम मिनिस्टरचे गुरु आहेत. कोण ते? आमच्या क्षेत्रात त्यांचं काय काम? काय समजतंय? तर ज्ञानोबरायांचा शब्द मी तुम्हाला अगोदर दृष्टांत सांगला. ओपसराचे बळ घेऊनी मिरवे खेळ तैसा नवे निखिळ चक्रवर्ती. हा निवृत्तीनाथाचं वर्णन. ओपसर म्हणजे मरकुरीच्या पाठीमागे जो पत्रा असतो ना त्याला ओपसर म्हणतात. ज्यांच्या अंगठीमध्ये मोती आहे, ते मोती चमकतो ना त्याच्या पाठीमागे पत्रा असतो चांदीचा, त्याला ओपसर म्हणतात. ओपसराचे बळ कळलं तुम्हाला? मरकुरीच्या बल्ब मध्ये ताकद नाही हो, ते पाठीमागे जे ओपसर आहे, चमक आहे, त्या चमकेचं बळ आहे की याचा प्रकाश आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवला जातो. तसं निवृत्तीनाथ महाराज माझ्या आशे नाहीये. दुसऱ्याच्या बळानं राजा मंत्री शिष्य आहे. ओपसराचे बळ घेऊन मिरवे कीळ म्हणजे प्रकाश, चमकणं. माझे निवृत्तीनाथ महाराज असे नाहीये की दुसऱ्याचा प्रकाश घेऊन चमकणार आहे. तैसा नव्हे निखिळ चक्रवर्ती. हा स्वयंभू सूर्य आहे. ते माझे निवृत्तीनाथ. तुम्ही आता कीर्तन संपल्यावर अनुभवा आणि विचार का गुरु करतो? ते लय मोठे गुरु 5 लाख लोक शिष्य. आता येडे 10 लाख शिष्य झाले म्हणून काय बिघडलं? 1 कोटी येडे शिष्य झाले म्हणजे गुरु शहाणा होईल का? नाही का? तुम्ही आता माझा रोजचा अनुभव आहे. मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा रेडा सांभाळणारे महाभाग असतात. काय सांभाळतात ते? बोला ना. कधीतरी रस्त्याने चाललेल्या रेड्याला रेडा पाळणाऱ्याने बाजूला केलेलं तुम्हाला आयुष्यात आठवतं का? सगळ्यांनी असं मनापूर्वक सांग. तो रेडा म्हैस रस्त्याने चाललेला आहे,
आणि त्याला सांभाळणारा त्याच्या बरोबर आहे, पण त्या रेड्याला सांभाळण्याला महारेड्या असं वाटत नाही की बाजूला जावं म्हणून. आणि मग मी त्या माणसाला विचारतो, अरे त्याला बाजूला सरकलं. आता असं आहे का, तुम्ही आलात का? म्हणजे बाबा आले म्हणून रेडा बाजूला करायचा, नाहीतर रेडा हा लोकांना अडवण्यासाठीच. रेड्याचा वापर गुरु कोणताच मोठा नाही, पुन्हा सांगतो धर्म कोणताच मोठा नाही. भांडणं करण्यासाठी धर्माचा वापर आहे, भांडणं करण्यासाठी गुरुचा वापर आहे, भांडणं करण्यासाठी पंथाचा वापर. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर आपुली आपण या चक्रव्यूहातून सोडवण करा. आपुली आपण काय शब्द आहेत, आपुले आपुले शब्द विसरू नका. विद्वत्ता असो योग असो, आपुले कधी सानुकूल ते श्री गुरु कळतील कधी. गुरुला ओळखण्याची क्षमता वाढवा. कशा कारणामुळे माझा गुरु मोठा आहे असं वाटलं ना, ओपसनाचे बळ. शब्द लक्षात कशाने. आमचं ते एक असा विचित्र भेटला होता मला लोणावळ्यामध्ये. म्हणे महाराज आमच्या गुरुचे शिष्य व्हा. माझं त्यावेळेस 22-23 वय होतं, पण जरा खट्याळ होतं. अजूनही काही फार चांगलं आहे असं नाही. मला म्हणे आमच्या गुरुचे शिष्य व्हा. म्हणलं काय कारण काय. नाही आम्ही खंडाळ्यातून उतरताना अनेक वेळा टायर पंक्चर झाले आणि गुरुने असा आशीर्वाद दिला आणि टायर हवा भरून निघाली खंडाळ्याच्या घाटात. म्हणलं पंक्चरचं दुकान टाकायला ठेवून द्या. अध्यात्माचा टायरचा हवा भरण्याचा असे चमत्कार आहे. मला या चमत्काराने संतांचं नुकसान झाले हे अजून भारताला कळेल ना. असे बरेचसे ठिकाणं बघितले. गंगेचं पाणी आणलं तूप झालं. ठीक आहे, साधूचे चमत्कार आहे. आता ऐकलं साधू कोणाला म्हणतात, शिवही मुहूर्त पुसे दया, त्याला गुरु म्हणायचं. पाण्याचं तूप करणारा जादूगर आहे. चमत्कार उपसर्ग होतात. माझा गुरु का मोठा आहे, अमुक चमत्कार आहे, त्याला उपसर्ग म्हणायचं. कशाचा तरी आधार घेऊन तो मोठा झालाय, पण स्वयंभू नाही. पुढचा टप्पा सांगतो बरं का, चुकून म्हणून शब्द वापरतो. चुकून अशा संताचा जर अपमान झाला ना, तुम्ही संत जरी झाला तरी तुमचं पतन. मराठी कळा, समजून घ्या मराठी काय बोलतो. अशा श्री गुरूंचा जर अपमान झाला संतांचा चुकून, ब्रह्म तुम्हाला सोडून जाते. ज्ञानोबरायांचे शब्द आहे, जयाचे नि कृपा तुषारे. ज्ञानोबरायांचे शब्द पहा, तुषार ना पूर्ण पाणी नाही. हे जे कीर्तनकार सांगतात ना, काम क्रोध लोभ लेज मोठे शत्रू आहेत आणि माणसाला परास्त करतात, याच्या पुढे काही चालत नाही. ज्ञानोबराय असल्या फालतू सिद्धांताला मानत नाहीत ना. ज्ञानोबराय म्हणतात गुरु प्रसन्न आहेत ना, जयाचे नि कृपा तुषारे. तुषार परतले अविद्येचे मोहरे. मोह माया काम क्रोध हे जे मोहरे आहेत ना अविद्येचे, परतले अविद्येचे. आणि जर ते श्री गुरु नाराज झाले ना, ब्रह्म तृणातळी जाय उदासे जे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ब्रह्म हातात आलेला तृणातळी जाय उदासे जेने. माझा श्री गुरु जर उदास झाला, हातात आलेलं परब्रह्म निघून जातं. जगात तुम्ही सांगू शकत नाही महाराज हे सिद्धांत. नाही तर आपल्याकडे एकच सिद्धांत, एकदा मुक्त झाले की तुला माया नाही. ज्ञानोबराय असं म्हणत नाही. अपमान झाला खलास. म्हणून श्रीगुरूचा अपमान होऊ नये. आणि श्रीगुरु करत का केला उपसर आहे का तपास. नाही महाराज आश्रम होता. एक ते पंजाबमध्ये कुठला तरी संत आहे, जेवण घालत असेल, 1-2 लाखाच्या पंक्ती उठत असतील. हॉटेलवाले पण उठतात. सगळे हॉटेलवाले अन्नदान करतात, भले पैसे घेत असतील. मराठी नाहीच कळत अजून. हॉटेलवाले पैसे घेऊन अन्नदान करतात का नाही, बोला ना. आणि जो महाराज 1 लाख लोकांना जीव घालतो, तो बिना पैशाचा घालतो का. तुमच्याकडून घेत नसेल तर कुणीतरी असं ना देणार. सरकारने काही फुकट केलं नाही. 1 लाखाची पंगत असेल तर दाता कुणी असेल ना.
नाही आता आपली एवढा मोठा सत्ता चालू आहे, अन्नदान चालू आहे, दाते आहेत ना महाराज, खाणारे फुकट असते, फुकटेच आहेत ते, पण दाता आहे ना. माझा मुद्दा समजून देणारं कोणीतरी आहे, देणार आहे म्हणून खाणारे आहेत. मग देणार आहे म्हणून खाणारे याचा संत होण्याचा संबंध कुठं? 1,00,000 लोकांच्या रोज पंक्ती उठतात याचा संतपणाशी काय संबंध? उपसराचे अन्नदान करतो म्हणून संत. एक तर एवढा विचित्र होता, कपडे घालत नाही म्हणून संत. अरे माणूस तो व्हा, सभ्यतेचा काळ आहे जरा काय. आणि हे का असतं तुम्हाला मी सांगतो, सरळ जर वागलं ना तुम्ही संत नाही म्हणत, तुम्ही पण खोडी येत ना. विचित्र काहीतरी जटा विचित्र पाहिजे, कपडेच पाहिजे, लंगुटीवर तरी पाहिजे, काहीतरी विचित्र दिसल्याशिवाय तुम्ही पाया पडत नाही. खोड कुणाची? बोला ना. बरं हे जाऊ द्या, उपाशी राहणारे लोक संत म्हणतात. 10 दिवस उपवास केला, 15. तत्वज्ञानाचा काय संबंध याच्याशी? अन्नमय शरीर आहे, नीट आहे का? अन्नमय शरीर आहे. ज्ञानावर म्हणतात अधिक उपवास करू नका आणि जास्त खाऊ नका. हे ज्ञानोबाची शिकवण आहे 6व्या अध्यायामध्ये. त्याला ही बुद्धी व्यवस्थित चालली पाहिजे, त्याच्यासाठी कम्फर्टेबल वातावरण पाहिजे. अधिक विषय सेवावा हा बोध नव्हावा. अधिक जास्त खाल्लं की झोप येते, त्याचं शास्त्र आहे बरं का. तुम्ही ज्या दिवशी जिलेबी खाल्ली, गुलाबजाम खाल्ले, त्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचूच शकत नाही. मी लिहून देतो. पारायण करता करता ज्ञानेश्वरीवर माणसं पडताना पाहिली तुम्ही. मी एकाला विचारलं एवढं का खाल्लं, म्हणजे खाल्लं नाही, ज्ञानेश्वरीच्या पाया पडतोय, तुझ्यामुळं हे गुलाबजामचा योग आला. आणि असाच योग सदा सर्वदा हा योग आहे. त्याचं कारण असं आहे की जर पोटामध्ये जड अन्न असेल तर डोकं ऑटोमॅटिक, तुम्हाला खरं सांगू या शरीराची किंमत नाही महाराज, मला खूप शरीरावर अभिमान वाटतो. तर तुमच्या हातात घड्याळ आहे, रेडिओ आहे, सेल टाकला घड्याळ फक्त टाइमच दाखवतो, रेडिओ फक्त स्टेशन लागलं तर बोलतो, गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर ती चालते, बरोबर. ह्या शरीराला 50 रुपयाचं जेवण जर दिलं, ह्या शरीराला 50 रुपयाचं जर जेवण दिलं, सगळे अवयव एकाच टायमाला काम करतात. असं यंत्र मनुष्य बनवू शकत नाही, त्याला भगवंतच लागतं. डोळ्याने दिसलं, एक जेवण केलं तुम्ही डोळ्याने दिसतं, एका जेवण 50 रुपयाचं जेवण आहे, किती स्वस्त आहे. आता तुम्ही त्याला सोन्याच्या ताटात खाता, चमच्याने खाता, चमचे देता, तो भात सोडून द्या. शरीर 50 रुपयाच्या जेवणावर सगळं काम करतं, बुद्धी चालते, कानाने ऐकू येतं, डोळ्याने दिसतं, सगळे कष्ट होतात. एका छोट्या जेवणाने संपूर्ण कोणतं यंत्र आहे असं बोला ना, आहे यंत्र. या यंत्राला बरबाद करतात म्हणून अधिक विशेष सेवा. यंत्र इतकं ऑटोमॅटिक आहे, जड जेवण केलं ना बुद्धीकडे जाणारा रक्त पुरवठा बंद होतो, कारण की ते खाल्लेलं अगोदर पचवायचं असतं, म्हणून बुद्धी बंद होते, म्हणजे झोप येते. आणि पोटातलं जे तुम्ही गचपण टाकलेलं आहे त्याला पचवण्याचा प्रोसेस सुरू होतो. म्हणून अधिक विशेष सेवावा हा बोध नव्हावा. अजिबातच खायचं नाही, सर्वथा निरोध हवा, हेही नको. विठाला म्हणून कधी लक्षात ठेवा, गुरु कशामुळे हा गुरु आहे ते तपासा. ज्ञानामुळे गुरु आहे का, विद्वत्तेमुळे गुरु आहे का, चमत्कारामुळे गुरु आहे का, कपडे कमी घातलेले गुरु आहे. काय काय गुरु इतके जास्त कपडे घालतात ना, तो काय नवरदेवच दिसतो, स्पेशल कपडे. त्याला विचारले का, आपल्याकडे दुसरं काही येत नाही तर राहू दे, स्पेशल आयडेंटिटी. कारण की सगळ्यांमध्ये जर फोटो निघाले तर मग ह्याच्यातला गुरु कोण, बोटाने दाखवण्यापेक्षा वेगळं वागा नाही कळालं.
मग ह्या वयात कळून पण काही फायदा नाही. गुरु करण्याचं वय निघून गेलेलं आहे. जे निघून गेलेले त्या वयात जर कळलं तर ज्ञानोबा म्हणतात उपयोग होत नाही. म्हणून तरुण पोरं असतील, साधक असतील, ओप सराला घाबरा. कशामुळं हा संत आहे? ओप सराचे बळ. पाठीमागून याला बॅकग्राऊंड आहे का म्हणून संत आहे का? नाही. ज्ञानोबा किती लिहून ठेवावं त्या काळात. ओप सराचे बळ घेऊन निर्वेके तैसा नव्हे निखिळ चक्रवर्ती हा निवृत्ती राजा. ऐकत चला जितकं बसत. आणि हा सगळा मिळून ज्यावेळेस अनुभव येतो त्यावेळेस गुरुचा अनुभव येतो. गुरुचा मंत्र ब्रह्माचा नाही, गुरुचा अनुभव येतो. आणि जेव्हा हृदयाला गुरुचं मोठेपण पटतं त्यावेळेस ते हृदय आपोआप होतं श्री गुरु सारिखा जगात कोणी, जगात कोणी. म्हणून भूमिकेमध्ये मी तुम्हाला हे स्पष्ट केलं की ज्ञानेश्वर महाराज फक्त देव गुरुला मानतात. नाही महाराज कुठं कुठं कृष्णाचं वर्णन आलंय त्याचं काय? ते तुझ्यासारख्यासाठी काय की तुला गुरु आवडत नाही, तुला देव आवडतो, मग तुझ्यासाठी 2-4 तुकडे पाहिजे की नको? लक्षात येते का काय म्हणत तुम्हाला? पण जर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय शब्द आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय तर निवृत्तीनाथांचा प्राण म्हणजे ज्ञानोबा आहे. कधीच रडत नाहीत महाराज. काय आपत्ती त्यांच्यावर कधी कल्पना का? मला अजूनही ना सृष्टीतलं एक बोंब सांगतो तुम्हाला. मरेपर्यंत एवढं वाक्य लक्षात ठेवा. लोकांना धार्मिक करावंसं वाटतं, धार्मिक व्हावंसं वाटतं. एवढं वाक्य लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. लोक धार्मिक पाहिजेत, लोक मान देतील. ज्ञानी जर झाले तर द्वेष करतात. हे ज्ञानोबांचं जीवनचरित्र. धार्मिक असेल तर सन्मान करणार, मोठा धार्मिक आहे, कर्ण आहे, धार्मिक चालतो लोकांना, उदार चालतो लोकांना, ज्ञानी चालत नाही. ज्ञानोबांचा द्वेष करण्याचं काय करावं? अजूनही 750 वर्ष झाले तरी ज्ञानेश्वर मला समजतच नाही. माझा मुद्दा समजून घ्या काय बोललो. समजत नाही. का समजत नाही? ज्ञानी आहे. का समजत नाही ते? मग याचा अर्थ हा कोण आहे? कोण आहे? अज्ञानी आहे. अज्ञानाला ज्ञान समजतच नाही. होणारच द्वेष. आणि माणसाचा स्वभाव आहे आपल्यापेक्षा चांगलं पाहिजे की तो द्वेष करतो. ज्ञानोबांचा जनतेने द्वेष नाही केला हो. ज्ञानोबांचा जनतेनं द्वेष नाही केला. जनतेने तर आजकाल ज्ञानेश्वरी टिकवली. 750 वर्ष झाले. आतापर्यंत ज्ञानेश्वरी चालू आली ना हे जनतेच्या मुळे, श्रद्धेमुळे. नाही कळालं तरी लोक पारायण करतात. हे आमची श्रद्धा आहे. आणि ज्ञानेश्वरी त्या उणीवा काढल्या बुद्धिमान लोकांनी. सहनच होत नाही वाक्य, सहनच होत नाही. म्हणून ज्ञानाचा द्वेष ज्ञानीच करतात, शब्दज्ञानी करतात. अजूनही बघा तुम्ही एवढी सुंदर मराठीची ज्ञानेश्वरी आहे. कोणत्या कॉलेजला लागलेली? कोण शिकवतं? मराठीची अस्मिता आपल्याला आहे. आणि ज्ञानेश्वरी सारखा मराठी ग्रंथ नाही. युपी मध्ये जाऊन पहा, रामायण चालतंय तुळशीदासच. आणि महाराष्ट्रात मराठीचा टॉप ग्रंथ आहे, पण मराठीमध्ये तो शिकवला जात नाही. ज्ञान नकोय लोकांना, धार्मिक लोक पाहिजे. येत चला, पुण्य करा, सगळं करा, ज्ञानी होऊ. आणि ज्ञानेश्वरी अशी महाराज तुम्हाला ज्ञानी करते. आणि असा गुरु देते तुम्हाला स्वामी निवृत्ती राजा. हे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत नाही समजत. मला आवडतं ते नाही समजल्यामुळे. हिरा समजतच नाही महाराज. निवृत्तीनाथ फार उच्च कोटीची गोष्ट आहे. हिरा समजतो का? बोला ना. काच आणि हिरातला फरक समजत नाही आपल्याला. एवढी बुद्धिमान आहेत आपण. हिरा समजत नाही. परमार्थातला हिरा काय समजणार आहे? आणि हिऱ्याला चमक देणारे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज ते कसे समजतात आपल्याला? हिऱ्यामध्ये प्रकाश जो आहे तो सूर्याचा आहे.
सूर्याच्या प्रकाशाचं तेज एकत्रित केलेला हिरा असतो. कीळ, ज्ञानोबांचा शब्द येतो कीळ. असं प्रकाश चमकतो, तो चमक, आणि ती ज्याच्यातून निर्माण होते ते सूर्य. म्हणून अध्यात्मामध्ये अध्यात्म कशाला म्हणतात हे कळायचं असेल तर निवृत्तीनाथ महाराज हा एक टप्पा आहे. श्री गुरु सारिखा हस्तापाठी राखा. दुसरा टप्पा आहे का निवृत्तीनाथ महाराजांचा, जो तुम्ही कधी ऐकलेला. ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्ञानोबऱ्यावर नियंत्रण ठेवतात, त्यांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. काय? ज्ञानेश्वरी सारखा गोड विषय ऐकत असताना त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात, ते निवृत्तीनाथ महाराज. आणि तू कसा विषय सांगितला याचं विश्लेषण निवृत्तीनाथ महाराज करतात. मागे एकदा बोललो तो, फक्त आठवण करून देतो तुम्हाला. भावार्थाची पडे गार एक शब्द आहे. माऊली तुम्ही जेव्हा बोलता ना, भावार्थ शब्द नका, आपल्याला तर काहीच माहित नसतं, आपला तर विषयच नाही. भावार्थाचा गारवा पडतो. संसारात तापलेली जी माणसं आहेत, साधना करून असतील, ज्ञानाने होरपळलेले असतील, त्रास घेतलेले लोक असतील, जेव्हा ज्ञानेश्वरी ऐकतील ना, भावार्थाची पडे गार. शब्दातून गारवा निर्माण होतो. नाही कळालं? शब्दातून गारवा हे कळणाऱ्याला कळतं महाराज. दहा पाहुणे येणार आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. हे जे घर मालक असतं ना, हे फक्त बोलतं 10 माणसं येणार आहेत, पुरणपोळी करत जाते निघून. पण पुरणपोळी करण्यासाठी पडणारे जे सायास आहे ते त्या घरातल्या बायांना माहिती. लक्षात घे काय बोलतो. आणि सकाळी उठून रांधण करते ती बाई पुरणपोळी करण्यासाठी. सगळं पाहुणे येतात, जेवतात, निघून जातात. गारवा सांगतो तुम्हाला. सगळं निघून गेलं, नवरा म्हटला ना काय छान स्वयंपाक केला, तिचा शीण निघून जातो, त्याला गारवा म्हणतो. एकच शब्द आहे, काय छान स्वयंपाक केला असतो, शीण निघून जातो. तसं ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द ऐकले, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात शीण निघून जातो, त्याला माऊली म्हणतात. आणि सौंदर्याच्या बाबतीत बोलतात साहित्य, ज्ञानोबांचं साहित्य. आकाशामध्ये जसं धनुष्य अनेक रंगाने येतं, तसं माऊली तुमचं जे साहित्य आहेत ना, अनेक रंगाने येतं. निवृत्तीनाथ महाराज हे कळतच नाही. बरं, मी जे जे सांगितलंय तुम्हाला, निवृत्तीनाथ महाराज माऊली, कधी तुम्हाला असा ज्ञानेश्वरी वाचताना अनुभव आलाय का जो निवृत्तीनाथ महाराजाला आलाय? आलाय? भावार्थाची पडेगार काय बोलतोस माऊली हे. अरे ज्ञानोबांची निवृत्तीनाथांची समीक्षा बघा. आता बोलणारे अनेक आहेत या जगामध्ये. काय निवृत्तीनाथ महाराज माऊलीपेक्षा खूप कडक बोलतात बरं का. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, हे जगात पहिल्यांदा ज्ञानोबांना शक्य झालेलं. ज्ञानाचं बोलणं आणि रसाळपणाचं बोलणं एकत्रित कोणालाच येत नाही. काही माणसं रसाळ बोलतील, नुसतं ऐका असं वाटतं, नाही का. अनस्थेशिया असतो ना, भूल दिल्यासारखं. भूल दिली की माणसाला कळतच नाही. तसं काही काहीची व्याख्यानं भूल दिल्याप्रमाणे आनंद येतो, फायदा काहीच होत नाही. ज्ञानाचे बोलणे आणि ज्ञानोबाला फार बोलण्याचं मर्म निवृत्तीनाथ महाराज सांगतात की माऊली आजपर्यंत जेवढे वक्ते होते, शब्द पकडण्याचा प्रयत्न, आजपर्यंत शब्द वापरतो माऊलीपर्यंत जेवढे लोक होते ना, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तू फार चांगलं केलं माऊली. ज्ञानावर कसं बोलायचंय ते तू लोकांना शिकवलंस. नाही तर आतापर्यंत नुसत्या ज्ञानाच्या गप्पा होत्या, पण तू चांगलं केलंस. अमृताची 7 वाकुली, जुन्या काळाची गोष्ट आहे महाराज. 7-7 दिवस पाऊस पडायचा. आता 3 महिन्यातून 7 दिवस पडतो.
ज्ञानोबांचे शब्द पहा, अमृताची 7 वाकुटी. अमृताचा सलग 7 दिवस पाऊस पडला, कंटाळवाना येत नाही. की निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा यांना आणि येणे रसाळपणे पुरे कोण म्हणे आकर्णिका. आणि असं तुझं हे ज्ञानोबांनी केलेल्या ज्ञानेश्वरची टेस्ट याची समीक्षा निवृत्तीनाथ महाराज करतात. म्हणून भाऊ आहे, गुरु आहे म्हणून नाही, समीक्षा करण्याची क्षमता निवृत्तीनाथ महाराजांमध्ये, म्हणून ते मोठे. आणि पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, निवृत्तीनाथ महाराजांनी आपला गोडवा माऊलीला दिला. हा अनुभव निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. आपला गोडवा नाही तर वारकरी संप्रदायाला अजून सुद्धा माहीत नाही हो, बाळ क्रीडाची सुरुवात निवृत्तीनाथ महाराजांनी केली. सगळे गवळणी म्हणतात, पण बाळ क्रीडा काय असते याचे जनक निवृत्तीनाथ महाराज. त्याच्या अगोदर बाळ क्रीडा नव्हती. मग त्यांची बाळ क्रीडा पाहिली आणि मग लोकांना वाटलं आपण थोडीशी बाळ क्रीडा. मग त्यांच्या सिद्धांतात थोडस पाणी टाकत 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 तुमच्या गळी उतरवता येईल अशी बाळक्रीडा तयार झाली. पण प्युअर बाळक्रीडा ज्याला म्हणतो ना, ते फक्त निवृत्तीनाथ महाराजांची. निवृत्तीनाथांचे अनेक भाग सांगतो ना. एक समीक्षात्मक गुरु आहेत, बाळक्रीडा लिहिणारे गुरु आहेत, निवृत्तीनाथांना आधार देणारे, ज्ञानोबाला आधार देणारे गुरु आहेत, सगळं केल्यानंतर सुद्धा ताठ मानेने राहणारे गुरु आहेत. आणि जेव्हा माऊली बसतात ना समाधीला, रडणारे सुद्धा निवृत्तीनाथ महाराज रडणारे सुद्धा. आणि रडत असताना तुमच्यासारखं रडत नाही, भाऊ गेला म्हणून. मला इतका अभिमान आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या समीक्षेवर. जेव्हा ते रडतात ना निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज म्हणतात आम्हाला रडता रडता सावरायची सवय. पण निवृत्तीनाथ महाराज तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा रडताय म्हणून आम्ही आमचं रडणं बंद करतो. नामदेव महाराज म्हणतात तर तुम्हाला सावरतो. त्यांना विचारलं का असं केलं तुम्ही? काही नाही, जो ज्ञान समाधीला बसतो ना, अवज्ञा येणे कधी नाही केली. एकच शब्द आहे, तो माझा भाऊ होता, हट्ट करायला पाहिजे. शिष्य होता, हट्ट करायला पाहिजे, काहीतरी मागायला पाहिजे. तो भाग लांबचाच राहिला. अवज्ञा येणे कधी नाही केली. गुरु शिष्य पण म्हणून डोळ्यात पाणी येतं निवृत्तीनाथ महाराज. असा शिष्य मिळाला म्हणून गर्वाने निवृत्तीनाथ महाराजांची छाती फुटते. आपल्या गुरुला आनंद देणारा शिष्य असावा, कोर्टात खेचणारा शिष्य नसावा, प्रॉपर्टीवर हक्क दाखवणारा शिष्य नसावा, मी सिनियर म्हणणारा शिष्य नसावा. अवज्ञा येणे काय निवृत्तीनाथ महाराजांची रूप आहेत बघा. कसे रडतात पण समीक्षा पण करतात, कठोर पण होतात. आणि निवृत्तीनाथ महाराज एकच ओवी सांगतो म्हणजे श्री गुरु सारखा या शब्दाचा अर्थ कळेल. ज्ञानोबा म्हणतात, विषय रूपी सापाने विषय व्याळे मिठी. बघा शब्द ज्ञानोबांचे कसे. जे मिठी मारतात ना ते अजगर असतात, ते निर्विष असतात. आणि जो विषारी असतो ना तो फक्त चावून पळून जातो. पण संसारातले जे दोष आहेत ना ते विषारी पण आहेत आणि मिठी मारणारे पण आहेत. विषय व्याळे मिठी दिदलिया. विषय रूपी व्याळाने काय समजतं मला नाही माहिती, तुम्हाला नाही, तरी पण थांबून थोडस जागा करतो. विषय रूपी व्याळाने मिठी मारल्यानंतर तुम्ही उठतच नाही, हे मला म्हणायचं. तुम्ही उठतच नाही. म्हणून उठलेले जे कीर्तनकार आणि साधू लोक आहेत ना, जेव्हा विषय व्याळे मारतात ना ते हयात असताना जिरो होतात. हयात असताना जिवंत येते मिठी ताठी. का? त्यांचं चरित्र पाहिलं तर हेच दिसतं. विषय व्याळे मिठी, त्याच्या तडाख्यात हे सापडलेले म्हणून नुठी. मासे नुठी जे आहेत ते आम्हाला भेटतात,
हो आमचा पण काळ होता. माझ्यामध्ये जर सिनियर लोकांना नमस्कार करायला पाहिजे तर माझा स्वभाव नाही येत. मी नमस्कार करत नाही असाही अर्थ नाही, पण विषय वेळा मिठी ते मुठी माझे नमस्कार करण्याने काय होणार. आणि ते तक्रार करतात आम्ही पण कधी काळचे होतो. मग आता काय झालं, ओळख रोज वाढायला पाहिजे ना, सुख घडोघडी. मग आता काय झालं, विषय वेळे मिठी. एक कीर्तनकार आहे, 60 वर्षाचं वय, माझी फार श्रद्धा होती त्याच्यावर, जुनी गोष्ट आहे. आणि 40-50 वर्षापूर्वी ब्रह्मचारी राहिले, फॉर्म मध्ये आलेला कीर्तनकार. आणि 50व्या वर्षी त्यांनी लग्न केलं. तर 50व्या वर्षी जी बाई मिळते ती किती चांगली असेल बोला ना. 50व्या वर्षी जी बाई लग्न करायला तयार होते ती कशी असेल, म्हणजे संसारिकांनी लग्न केलेली नाही, संसारिकांनी जिचा त्याग केलाय अशी महान. आणि तिच्या बरोबर यांनी लग्न केलं. माझा थोडासा विनोदी स्वभाव होता. मी म्हणाले 50व्या वर्षी लग्न केलं कसं काय, आपण लोक उद्धारासाठी बोलून दाखवत नाही करते, तिला कोणीच नव्हतं. म्हणलं 50व्या वर्षी तू भेटलास. विषय वेळे माझा अजून मराठी कळते ना करते. संसारिकांनी सुद्धा ज्या स्त्रीला सोडलेले ती स्त्री जर परमार्थात आली ह्याच्यापेक्षा काय दुर्भाग्य. त्यापेक्षा पहिलंच लग्न करायचं ना. काय टाळी वाजवायचा विषय नाही, त्या तुम्हाला तुमच्यावर संशय येईल. विषय समजतो नाही. लग्न करायचं असेल ते वेळेत कर, चांगली मिळेल. पण 50व्या वर्षी पुन्हा दिलेली मानतच नाहीत लोक. म्हणून गुरु करताना असा करा की आपल्याला लाज नाही वाटणार. नाही कळलं, गुरु करताना असा करा आपल्याला लाज नाही वाटणार. नाही का त्यांनी का खोटा नाही केला की बाकीचे हो तुमचे गुरु कुठे आहेत. करू नका. ज्ञानेश्वरी गुरु आहे ना तुम्हाला, देवकीनाथ महाराज जवळ गुरु. कशाला करता येईल माणसाला गुरु. करू नका. ज्ञानोबराय गुरुच्या डोळ्याचं वर्णन करतात, त्याची ओवी बर. हा विनोदाचा विषय होता. विषय वेळे मिठी दिलेल्या ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विषय. नुसतं गुरुनी पाहिलं ना माणूस निर्विषय होतो. याला निवृत्तीनाथ महाराज. आणि जो निर्विष झालेला आहे या जगात दोनच दुःख. जगात फक्त दोनच दुःख, एक ताप आणि एक शोक आहे, दुसरं दुःखच नाही. माणसं तापलेले असतात नाही तर जळके असतात. तिसरा माणूसच नाही, हे ज्ञानोबराय म्हणतात. आणि असा जो निर्विषय झालेला असतो, निर्विष झालेला जो साधक आहे त्याच्याबद्दल काय बोलतात बघा. कवनाती ताप पोळी. प्रश्नचिन्ह आहे. गुरुची दृष्टी ज्या साधकावर पडली, जो साधक निर्विष झाला, कवनाती ताप पोळी. अख्खा संसार एका बाजूला राहू द्यावं, कवनाती ताप पोळी. कैशी हो शोक जाळी, जरी प्रसाद रस कंडोळी पुरे शिकू. बोलण्यासारखं आहे. आणि खूप आता तुम्ही तुमची कमाल आहे, मात्र तुम्ही ऐकताय. समजतं का नाही देवाला माहिती. ही गुरुची दृष्टी आहे बरं, दृष्टी. म्हणून जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना छोटे छोटे पॉइंट येते, काय म्हणतात सगळं. आणि ही जी गुरुची दृष्टी आहे आपल्या शिष्याच्या हृदयाला मांडीवर बसवतात. आधार शक्तीची अंकी वाढविशी. आई जशी आपल्या मुलाला वाढवते आणि वाढवत असताना पौष्टिक खाद्य देते. नीट आहे का. नुसतं गद्दूर करत नाही, आडवा तिडवा.
जे पोरग हातात लागत नाही ना ते खरं पोरग आहे. नाही तर काही काही बायांना कळत पण नाही पोरगा कसा असलं पाहिजे. असं खाऊ घालतात आणि मला सांगतात आमचं पोरग ना एकदा खाल्लं की त्रासच देत नाही. गणपती काय कामाचा? तुम्ही काल्याच्या कीर्तनात कोणाच्या खोड्या सांगताय? ते काय गमतूल होतं का? ते खोड्या सुद्धा चरित्र असावं याला श्रीकृष्ण म्हणतात. पोरगा कसा पाहिजे? नागासारखं चपळ पाहिजे. आई रडली पाहिजे 10 एवढं चपळ. एनर्जी येते, शक्ती येते. ती शक्ती आहे म्हणून काहीतरी ग्रहण करेल. काहीच नाही याच्याकडे. पोरग शांत आहे, संत आहे. जी माणसं काहीच करत नाही ना लोक त्याला संत म्हणतात. असला राग येतो मला. आणि उठत कळतच नाही त्या माणसाला काही. मी म्हणणार अरे ह्याला काहीच कळत नाही. हे संत आहे. कुठला प्रकार आहे हा? गुरु वाढवतात आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुकी सहज. काय एक एक शब्द तुम्हाला सांगा. आणि अशा गुरुची जेव्हा सेवा करायची असते तेव्हा हृदयाचा चौरंग करायचा असतो. त्याला सेवा म्हणतात. आता हृदय गुरु कसा आहे? आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुकी. आणि हृदयाकाश पडलं पर्य दिसले. झोका देणं ज्याला म्हणतो आपण. समाधीमध्ये झोपवलं ना गुरु झोका देतात. ते शिष्य भाग्यवान. त्या शिष्याचं काय कर्तव्य आहे? आता हृदय आपुले चौखाळनिया वरी बैसवपा. हे नातं आहे हो गुरु शिष्याचं. हे शब्द नाहीये. शिष्य. आणि मला तर माऊलीचा एवढा अभिमान आहे जिवंतपणे गुरुची सेवा करेल. माऊली म्हणतात यात नवलय हा माझा पंच भूतात्मक देह आहे. मेल्यानंतर सुद्धा मी पंच महाभूतांनी सेवा. जिथे माझे श्रीगुरु पाय ठेवतात तिथे या शरीरातली माती तिथे मिळवी. मेल्यानंतर श्रीगुरु जी हवा घेतात या शरीरातलं वायू तत्व मी त्या वायू तत्वात मिळेल. मेल्यानंतर गुरुजींना ऑक्सिजन देईल. त्याला म्हणतात शिष्य. काय एक एक सांगत ये शरीराची माती मेळवी न ती देशी. जिथं माझे गुरु उभे राहतात त्याच्या खालची माती मेल्यानंतर मी होईल. मग ज्ञानेश्वरी जन्माला येते. इतकी भावना जर तुमची गुरुवर असेल तर श्रीगुरु सारखे पाठीराखे असतात. श्रीगुरु असतात असं म्हटलेलं नाही. रावणाने पण शंकराला श्रीगुरु केलेलं आहे. श्रीगुरु बऱ्याच लोकांना असतात नियमाप्रमाणे करतात. कळालं का? नियमाप्रमाणे गुरु करतात. पण ते गुरु पाठीराखे असतात का हा महत्वाचा प्रश्न. आणि जर ते पाठीराखे असेल तर इतरांचा लेखा मोजत. लेखा अरे कोण मोजतंय तुला? इतरांचा. ज्ञानोबा एवढे सोपे समजू नका. कळत नाही म्हणून लावली. जर कळाले ना अशी धार आहे त्यांच्या वाणीला. इतकी कठीण धार आहे. कापलेला माणूस कळत नाही. शब्द आणि त्याच्यापेक्षा पुढचे माऊलीचे शब्द आहेत. माऊली तरी कदाचित कृपा करेल. लय वारी करतो, येतो, अन्नदान करतो. माऊलीला दया येऊ शकते. माऊलीच्या शब्दाला दयाच येत नाही. शब्द समजून घ्या. दयाच येत नाही. दुसरा शब्द सांगतो काय? मला सांगा 750 वर्ष निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्माला झाले. त्याच्या निमित्ताने हा महोत्सव आहे. बरोबर? 750 वर्षात किती राजे झाले, किती राजकारणी झाले, किती किती लोकांनी पृथ्वी गाजवली. फक्त शब्द अजरामर असतात. पैसा अजरामर नसतो. पैसा दुसऱ्याची संपत्ती असतो. म्हणून तर खंडणीचे फोन आहेत. मी कोणाला येतात का 2 शब्द पाठव, 2 सिद्धांत पाठव. आणि शब्द हे पतिव्रता आहेत. ज्याचे आहे चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्याच नावाने ते शब्द जगतात. त्याला ज्ञानोबा म्हणतात.
शब्द येते. म्हणून ज्ञानोबा राजा का राजा आहे? 750 वर्ष झाले मराठीच्या मनावर राज्य करणारे ज्ञानोबा आहेत. मराठीच्या मनावर राज्य करणारे, आणि त्यांचं ऐकून सगळे संत जन्माला आले. नामदेव महाराज असतील, नाथ महाराज असतील, तुकोबाराय असतील, त्यांचं मूळ गंगा ज्ञानेश्वरी, आणि ती ज्ञानेश्वरी माऊलीच्या नावाने. इतकी ताकद असते शब्द. म्हणून आत्ताचे श्रीमंत 100 वर्षाकरता श्रीमंत, ज्ञानोबारायांची श्रीमंती 750 वर्ष झाले. चंद्र सूर्य असेपर्यंत का राहणार? पहिल्या चरणात सांगतात. श्री गुरु साई